त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 31 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 31, टू स्पेरिकल ब्लॅक बॉडीज हॅव रेड आय R1 अँड R2. देअर सरफेस टेम्परेचर आर T1 केल्विन अँड T2 केल्विन रिस्पेक्टिवली. तर दोन स्पेरिकल बॉडीज दिलेले आहे, त्यांची रेडियस दिलेली आहे R1 अँड R2 आणि त्याचं टेम्परेचर T1 केल्विन आहे आणि T2 केल्विन रिस्पेक्टिवली. इफ दे रेडिएट सेम पॉवर, तर ते दोन्ही काय करतात, दोन्ही स्पेरिकल बॉडी सेम पॉवर रेडिएट करताय. द रेशो R1 डिवाइडेड बाय R2 इज, तर आपल्याला रेशो फाइंड करायचा R1 डिवाइडेड बाय R2. हा क्वेश्चन 3 वर्षी विचारला होता, 2022ला, 2021 आणि 2017ला. तर या 4 ऑप्शनपैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे इन ब्रॅकेट T2 डिवाइडेड बाय T1 ब्रॅकेट स्क्वेअर. बी ऑप्शन आहे इन ब्रॅकेट T1 अपॉन T2 ब्रॅकेट स्क्वेअर. सी ऑप्शन आहे T2 डिवाइडेड बाय T1 त्याचा ब्रॅकेट रेज टू 4th पॉवर. आणि डी ऑप्शन इन ब्रॅकेट T1 अपॉन T2 त्याचा 4th पॉवर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, चला तर आपण सॉल्व करूया आणि डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन स्पेरिकल ब्लॅक बॉडीज दिलेले आहे आणि त्याचे रेडियस R1 आणि R2 दिलेले आहे आणि त्याचं सरफेस टेम्परेचर T1 आणि T2 दिलेलं आहे रिस्पेक्टिवली. आणि आणखीन एक कंडिशन दिलेली आहे, इफ दे रेडिएट सेम पॉवर, पॉवर जे आहे ते सेम आहे, तर आपल्याला R1 डिवाइडेड बाय R2चा रेशो या ठिकाणी फाइंड करायचा. आता स्टीफन्स लॉ जर घेतलं तर अकॉर्डिंग टू स्टीफन्स लॉ अमाऊंट ऑफ रेडिएंट हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि या ठिकाणी जो कॉन्स्टंट घेणार तो कॉन्स्टंट काय असेल तर सिग्मा. पण आपल्याला पॉवर रेडिएटेड फाइंड करायचं. पॉवर रेडिएट पॉवर जी आहे ती कशी आहे तर सेम आहे आणि पॉवर असतो Q अपॉन टी इतका. मग एरिया इकडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय, ए सिग्मा टी रेश टू का असणार 4. आता स्पेरिकल बॉडी आहे, तर स्पेरिकल बॉडी जर घेतलं तर स्पेरिकल बॉडीचा जो एरिया आहे तो किती असणार 4πr² आणि राहिला सिग्मा टी रेश टू 4. आता याच्या बघा 4π कॉन्स्टंट आहे, सिग्मा कॉन्स्टंट आहे, म्हणजे याचा अर्थ Q अपॉन टी म्हणजे रेडियंट पॉवर आकाशावरती डिपेंड असणार आहे, तर डिपेंड असणार आहे R² वरती डायरेक्टली आणि 4th पॉवरवरती. ओके, असं डिपेंड असणार आहे. ठीक आहे, किंवा फॉर्म्युला डायरेक्ट यूज केला तरी चालेल. आता दिलेली कंडिशन काय आहे तर हा जो Q अपॉन टी आहे पहिल्या केसमध्ये पहिल्या स्पिअरचा आणि दुसऱ्या स्पिअरचा हा सेम आहे. Q अपॉन टी सेम जर असेल तर याच्या जागी आपण इव्हॅल्यू टाकणार आहे. मग आका असेल R1 रेश टू 2 कारण डायरेक्टली डिपेंड आहे, बाकी कॉन्स्टंट तर कॅन्सल होणार आहे, आणि T1 रेश टू 4 आणि इकडे काय असेल तर R2चा स्क्वेअर इंटू T2 रेश टू 4. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे R1 अपॉन R2 फाइंड करायचं आहे. बघा R2 इकडे काय मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड, मग R1 डिवाइड काय राहिला R2 त्याचा किती पॉवर असेल 2r² आणि इकडे काय रिमेनिंग राहिलं T2 डिवाइडेड बाय T1 याचाही 4th पॉवर याचाही 4th पॉवर, मग मी काम करतो ब्रॅकेटचा 4th पॉवर आणि फायनली याचा काय करून घेऊ स्क्वेअर रूट घेऊन टाकू. स्क्वेअर रूट जर घेतलं तर R1 डिवाइडेड बाय R2 हा भेटेल आपल्याला T2 डिवाइडेड बाय T1. आता स्क्वेअर रूटचा अर्थ डिवाइडेड बाय 2 त्याच्या पॉवरला, मग फक्त 2 राहणार. ओके, म्हणजे आपलं जे आन्सर आहे R1 डिवाइडेड बाय R2 असेल इन ब्रॅकेट T2 डिवाइडेड बाय T1 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि या ठिकाणी ऑप्शन जर तुम्ही चेक केलं तर या क्वेश्चनचं जे ऑप्शन आहे तर एक ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी करेक्टली मॅच होते. हे ऑप्शन म्हणजे काय T2 डिवाइडेड बाय T1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन ए.